विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मला घरकुल न दिल्यामुळे ग्रामसेवकावर कारवाई करा। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत। 76% अपंग असलेल्या महिलेची ग्रामसेवकाकडून फसवणूक, 3 वेळा दिले खोटे आश्वासन। 2 फेब्रुवारी 2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांना दिलेल्या अर्जात सौ मंदाकिनी बालाजी घुगे, मुक्काम पोस्ट अंदूर, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद यांनी असे नमूद केले आहे की घरकुलाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून देऊनही, अनेकदा उपोषण आंदोलन करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही। अंदूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी आम्हाला वेळोवेळी खोटी आश्वासनं देऊन आमचे घोर निराशा केली आहे। म्हणून आम्ही दिनांक 6 फेब्रुवारी 2023 पासून ग्रामपंचायत समोर सहकुटुंब आमरण उपोषण करत आहोत। मंदाकिनी बालाजी घुगे ह्या 76% अपंग असून त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अपंग व्यक्तीला खोटी आश्वासनं देऊन त्यांची फसवणूक करणे हा कायदेशीर गुन्हा असून ग्रामसेवक ग्रामपंचायत अंदूरचे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। अपंग व्यक्ती सौ मंदाकिनी घुगे यांची जाणीवपूर्वक दिशाभूल करून खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा। अनेक दिवसांपासून आंदोलने करून देखील, उपोषण करून देखील, कायदेशीर मार्गांचा अवलंब करूनही आम्ही आमच्या घरकुल प्रस्तावासाठी लढत होतो, परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही। म्हणून 6 फेब्रुवारी 2023 पासून सहकुटुंब सहपरिवार आमरण उपोषणाला बसलो आहोत। 76% अपंग असलेल्या मंदाकिनी यांनी बोलता येत नसले तरीही बोंबड्या शब्दात ग्रामसेवक यांच्यावर आरोप करत आम्हाला घरकुल द्या असे सांगितले आहे। माझ्या कुटुंबातील सदस्यांना काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल। गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल प्रस्तावासाठी दाखल असलेल्या अर्जाच्या प्रती निवेदन त्यांनी यावेळी सादर केलेली आहेत। सर्व पूर्तता करूनही आम्हाला न्याय मिळत नसल्या कारणाने अंदूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करत आहोत। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी अमर जाधव, सारणीकर। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अंदूर ग्रामपंचायत आज 2018 पासून प्रत्येक वेळेस अर्ज देऊन एकही अर्ज मंजूर न करणाऱ्या ग्रामसेवकावर कायदेशीर अपंगत्व कलम टाकून कायदेशीर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही उपोषणावरून उठणार नाही। आणि ही जाणीवपूर्वक घरकुल डावलत आहे। ग्रामसेवक अंदूरचा ग्रामसेवक 4.5 वर्षापासून अंदूरमध्येच आहे आणि ही अपंग महिलेलाच आत्तापर्यंत 3दा असे फसवणुकीचे फसवून पूर्ण फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्या अपंग महिलेवरला अन्याय मिळेपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि उपोषण कंटिन्यू चालू राहील जोपर्यंत ग्रामसेवकावरती अपंगत्व कलम लागून कायदा कलम लागून अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। मला घरकुल न दिल्यामुळे ग्रामसेवकावर कारवाई करा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।